श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर। त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी, सिरोस्की पैठणी, मुनिया पैठणी, आरीवर्क पैठणी, डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही होलसेल रेट मध्ये। त्याचबरोबर 1999 रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व 4999 रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। संपर्क 02341 299098, मोबाईल नंबर 817795 9004। कवठे महांकाळची दोस्ती दहीहंडी तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने फोडली। कवठे महांकाळ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने व सर्वोत्तम फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोस्ती दहीहंडी तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने फोडून शिवनेरी गोविंदा पथक 5,55,555 रुपये व ट्रॉफीचे मानकरी ठरलेले आहेत। भव्य दिव्य झालेल्या दहीहंडी सोहळ्याला हजारो शौकीनांनी उपस्थिती लावली। यामध्ये प्रामुख्याने महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने काल कवठे महांकाळ शहर गजबजून गेलेले होते। यावेळी या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कवठे महांकाळ तालुक्याच्या विकास कामांसाठी लागेल तेवढा निधी देण्याचे आश्वासन दिलेले असून भविष्य काळात भाजपचे नेते संदीप आबा गिड्डे पाटील यांना ताकद देणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले। कवठे महांकाळ शहरातील श्री महांकाली हायस्कूलच्या पटांगणात भारतीय जनता पार्टी व सर्वोत्तम फाउंडेशन यांच्या वतीने तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाचे भाजपचे नेते तथा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिड्डे पाटील यांनी दोस्ती दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, जनसुराज्य पक्षाचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, भाजपचे नेते मिलिंद बापू कोरे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते। दोस्ती दहीहंडी कार्यक्रम पाहण्यासाठी कवठे महांकाळ तालुक्यातून ग्रामीण भागातून हजारो शौकीनांनी उपस्थिती लावली। दहीहंडी स्पर्धेत अनेक संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता। यामध्ये पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर या भागातून संघ सहभागी झालेले होते। दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी महांकाली हायस्कूलचे पटांगण शौकीनांनी प्रथमच भरून गेले होते। या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या शौकीनांसाठी मनोरंजनाचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमात गुलाबी साडी फेम संजीव राठोड यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो तरुण तरुणी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसिद्ध कलाकार संजीव राठोड यांच्या गाण्याने रसिक मंत्रमुग्ध झाले। संजीव राठोड यांच्या प्रत्येक गाण्यावर तरुण व तरुणींनी प्रचंड भरभरून दाद दिली। दहीहंडी विजेता संघ तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाला भाजपचे नेते संदीप आबा गिड्डे पाटील, मिलिंद बापू कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, जनसुराज्य पक्षाचे नेते समितदादा कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांची भाषणे झाली। या सर्वांनी तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात भाजपचे नेते संदीप आबा गिड्डे पाटील यांना ताकद देण्याचा निर्धार केला। तसेच कवठे महांकाळ तालुक्याच्या कामांसाठी संदीप आबा गिड्डे पाटील सांगतील त्या कामासाठी लागेल तितका निधी देऊ असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यक्रमात दिले। या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, जनसुराज्य पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बाबा गिड्डे पाटील, भाजप राज्य परिषदेचे सदस्य मिलिंद बापू कोरे, ज्येष्ठ नेते जयसिंग तात्या शेंडगे, नगराध्यक्ष रणजित घाडगे, पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश नाना खोत, राकेश कोळेकर, विक्रम कोळेकर, वैभव गुरव, अथनीचे युवा नेते अप्पा हजारे, शंकर कदम, गजानन कांबळे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष पिंटू माने, विकास भोसले, रवींद्र गाडवे, ओंकार पाटील, बाळासाहेब पाटील, राहुल गावडे, ईश्वर वनकडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, जनसुराज्यचे नेते समितदादा कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांची झालेली भाषणे आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आज आपल्या
कवठेमहांकाळच्या पवित्र भूमीमध्ये सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीनं होत असलेली पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दहीहंडी आणि या सगळ्यात मोठ्या दहीहंडीचं आयोजन या सगळ्या दोस्त मंडळीने केलेलं आहे. त्याचं नाव पण दोस्ती दहीहंडी अशा पद्धतीनं नाव दिलेलं आहे. आणि मला वाटतंय आपल्या सगळ्यांची दोस्ती करण्याची त्यांची मनापासूनची इच्छा पण आहे ना दोस्त तुम्ही. आणि या दहीहंडीसाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असले आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्राचा बहुजनांचा चेहरा सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी ही दहीहंडी होत असताना या भागामध्ये प्रचंड असं सामाजिक आणि राजकीय काम अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या माणसानं उभं केलंय ते या दोस्ती दहीहंडीचे संयोजक सन्माननीय गिट्टे पाटील गिट्टे पाटील. आता बघितलं पाटील वाटते का नाही बघा. आणि अशा या दहीहंडीसाठी उपस्थित असलेले मिलिंद बाबा असतील, भोसले सरकार असतील, खास करून आताच आमच्या गोपी शेट्टी सांगितलं की सांगलीतनं 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य झालेले आणि गेल्या अनेक दिवसापासून आमदारकीच्या प्रतीक्षेत असलेले आमचे पप्पू डोंगरे साहेब माऊली आणि या भागातले सगळे नेते आणि खास करून या दहीहंडीचे सगळे संयोजक, या सगळ्या दहीहंडीच्या संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण ही पवित्र अशी दहीहंडी या कवठेमहांकाळच्या भूमीमध्ये घेतलेली आहे आणि हजारो युवकांच्या उपस्थितीमध्ये आता हा दहीहंडी उत्सव साजरा होतोय. आणि खास करून गिट्टे पाटील आपल्याला मनापासून धन्यवाद देईल. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतोय. खास करून या ठिकाणी गोपी शेठ त्यांचे सगळे सहकारी या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं खूप जोमाने काम करतात आणि प्रस्थापित मंडळींनी आजपर्यंत या भागावर जो अन्याय केला तो अन्याय संपवण्याचं काम त्याने हातात घेतलंय. आणि जो विकासाचा बॅकलॉग गेल्या अनेक वर्षापासूनचा या मानदेशी पट्ट्याचा आहे, फलटण, मान, खटाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत हा जो सगळा पट्टा आहे हा या पट्ट्यावर सातत्यानं अन्याय झाला आहे. पण या पट्ट्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली गोपीशेठ आपण आणि पाटील साहेब आपण आपल्या सगळ्या सहकार्याने हातात घेतलेली आहे. आणि त्यातील आपल्या दोस्ती ग्रुप मधला मी एक आपल्या सगळ्यांचा दोस्त आहे. सुदैवानं मानगडाच्या जनतेनं मला 4 वेळा आमदार केलंय आणि आमदार झाल्यानंतर आता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षानं मला आता ग्रामविकास खात्याचा मंत्री केलंय. तर मी इथं आपल्याला एवढंच आश्वस्त करण्यासाठी आलोय, या दोस्ती दहीहंडीच्या निमित्तानं हे जे माझे स्टेजवरचे सगळे दोस्त आहेत त्या सगळ्या दोस्तांच्या पाठीशी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी आलेलो आहे. आणि हे सांगत असताना ग्रामविकास खात्याचा मी मंत्री आहे. आपण देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाटील साहेब अनेक उपक्रम केले आणि मला वाटतं एवढा देवेंद्रजींच्यावर प्रेम करणारा आमचा या भागातला एक सहकारी आज 1 वर्ष वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक उपक्रम घेतोय. भव्य मोठी बैलगाडीची स्पर्धा, अनेक सामाजिक उपक्रम, शाळेच्या वह्या
अन्य उपक्रम घेत असताना आता दहीहंडीचा हा मोठा उत्सव या ठिकाणी घेतला आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, हे सामाजिक काम आपण चालू ठेवा. अख्खं सरकार आपल्या पाठीशी उभं आहे आणि खास करून या महाराष्ट्राचं ग्रामविकास खातं आपल्या पाठीशी उभं आहे. या भागाच्या विकासासाठी, या भागातल्या प्रश्नासाठी आपण ताकदीनं या भागामध्ये काम करू आणि या भागाच्या विकासासाठी लागेल ते सगळं आपण करू. सुदैवाने सेठ, मी कायम सांगतो, ग्रामविकास खातं आता माझ्याकडे आहे आणि या खात्यामध्ये जन्माला आल्यापासून स्मशानभूमीत जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात मिळतं. आता सीएम साहेबांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलंय गित्ते पाटलांना माझे आशीर्वाद सांगा या निमित्तानं. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, अख्खं ग्रामविकास खातं आपण जे जे काम पाटील आमच्याकडे पोचवाल त्या त्या कामाला न्याय देण्याची भूमिका गोपी शेठच्या आदेशानं होईल, त्याच्यामध्ये कुठली शंका या ठिकाणी ठेवू नका. आज सुद्धा या ठिकाणी येत असताना प्रचंड अडचणी होत्या. सोलापुरात मला पुण्याला जायचं होतं, पण आमच्या गोपी शेठचा आदेश आला की आमच्या पुढे दुसरा कुठला पर्याय उरत नाही, कारण ही दोस्ती आहे आणि ही दोस्ती गोपी शेठ कधी तुटायची नाही, लक्षात असू द्या. त्यामुळे कायम या भागाच्या सगळ्या प्रश्नात मी तुमच्यासोबत उभा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या कोटे मंत्र्याच्या ग्रामस्थांना आणि ग्रामस्थांनी आमची युवा ताकद या ठिकाणी आहे. उद्याचं कवठेमंकाळ तालुक्याचं भविष्य आपल्या सगळ्यांच्या पुढे उभं आहे. सगळ्या युवकांना सांगतो, आम्ही सगळेजण या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, आपल्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्याला दहीहंडीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. आज कवठेमंकाळ येथे दोस्ती दहीहंडीच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित प्रस्थापितांच्या छाताडावरती 4 वेळा नाचून मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार झालेले एका सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा 2009, 2014, 2019 आणि 2024 सलग 4 वेळा प्रस्थापितांची इच्छा नसताना सुद्धा एक बोराडवाडी नावाचं छोटस गाव आहे, या गावातल्या एका रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राच्या प्रस्थापितांना माती चारून महाराष्ट्रामध्ये पाय रोवून उभा राहतोय. आणि ते आज देवाभाऊंच्या मंत्रिमंडळामधले अत्यंत महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत, जे ग्रामविकास खातं आहे, जे आमच्या सर्वांशी निगडीत आहे. गाव म्हणलं की ग्रामविकास, गावातला प्रश्न म्हणला की ग्रामविकास खातं. मग कुठलाही विषय आला तर तो जयाभाऊंच्या खात्याशी निगडीत येतो. आणि जयाभाऊंना आम्ही विनंती केली की परवा ते जतला आले होते, मागच्या 8-10 दिवसापूर्वी इथं बैलगाडीच्या शर्यती निमित्तानं आले होते, तर आम्ही विनंती केली की कवठेमंकाळला भाऊ आपण आलंच पाहिजे. आजचा अत्यंत बेस्ट कार्यक्रम करून भाऊ कवठेमंकाळला आले, त्याबद्दल आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून भाऊचं आपल्या कवठेमंकाळ तालुक्याच्या वतीनं त्यांचं स्वागत करूया. संजय बाबा आता बोललेले आहेत, आपले शिवाजीराव उर्फ पप्पू डोंगरे, जे 3 वेळा जिल्हा परिषदचे सदस्य आणि जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय. आता जयाभाऊंच्याकडे आणि देवाभाऊंच्याकडे त्यांचं लक्ष आहे, कारण 3 वेळा झडपी झाल्या, आता पुढे काय व्हायचं. असे शिवाजीराव डोंगरे साहेब इथे उपस्थित आहेत, माऊली आनंदवर आहेत, माननीय दिलीप बापू आहेत, आपले भोसले सरकार जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत, अशी सगळी मंडळी आहेत. तर मी मनापासून आपल्या या दहीहंडीला खूप शुभेच्छा देतो. संदीप बाबा हे छोट्या गावातलं व्यक्तिमत्व आहे आणि बऱ्यापैकी लोक अरे कोण आहे आबा, अरे आबा एकदम भारी माणूस आहे, तुम्ही यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावा. सगळीकडं माननीय देवाभाऊंच्या पासून सगळीकडं त्यांची खूप चांगली रिलेशन आहे आणि आपल्या कवठेमंकाळ तालुक्यासाठी
आपला इथला तालुक्यातला आमदार जरी नसला तरी आमदारापेक्षा जास्तीची कामं आणण्याची क्षमता ही संदीप बाबांच्या मध्ये आहे आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या बरोबर उभं राहण्याची आवश्यकता आहे. कवठेमंकाळ, जत, आटपाडी, पूर्वीचं खानापूर आताचं भवानीपूर होणार आहे. भवानीपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रस्थापित व्यवस्थेने अन्याय केलाय. कारण मंत्रीपद कधी या तालुक्यांना मिळालं नाही. जो मंत्री होतोय तो त्या तालुक्यापुरता मर्यादित, त्यांनी आपल्या तालुक्याला न्याय दिला नाही. आणि भाऊ हा तालुका आहे, इथं आरेवाडीचा विरोध आहे. कवठेमंकाळ तालुक्यामध्ये 3-4 राज्यातला सगळा समाज आरेवाडीला येतो. या गावाचं ग्रामदैवत आहे महाकाली. तर हे असं खूप चांगले पवित्र ठिकाण हे कवठेमंकाळ आहे. परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून थोडा अन्याय झालाय. आता आपण एकदम तरुण तरफदार मंत्री महोदय आहात, पैलवान आहात. आता तुम्ही वस्ताद झालाय राजकारणामध्ये. पूर्वी कॉलेज असताना तुम्ही पैलवानची सांगलीमध्ये केली, परंतु आता तुम्ही वस्तादांचे वस्ताद झालेला आहात. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या उपेक्षित तालुक्यांची तुमच्याकडून अपेक्षा आहे, देवाभाऊंच्याकडून अपेक्षा आहे. देवाभाऊनी तर बऱ्यापैकी दुष्काळी तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्याचं पुण्याचं काम देवाभाऊनी केलेलं आहे. आणि आता आपण त्या मंत्रिमंडळात आहात, तर आपल्या हातून या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांचं कल्याण व्हावं आणि ती कल्याण करण्याची प्रचंड शक्ती विरोधानं महाकालीनं आपल्याला द्यावी, हीच मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. तुम्ही वेळात वेळ काढून आला आणि इथल्या महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या टाक्यांना तुम्ही फाईट करताय, तुम्ही लढताय. असंच लढत राहा. आमचे सगळे तालुके हे जयाभाऊच्या पाठीमागे उभा करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आम्ही ते नक्की करू. परत एकदा तुमचं कवठेमंकाळ तालुक्यामध्ये मनापासून स्वागत करतो. एक महत्वाचा विषय संदीप बाबांनी मांडलाय, ड्रायपोर्ट. आता मी उंदीला MIDC घोषित करून घेतली सरकारकडून, पास करून जाहिरात दिली. 3-4 प्रस्ताव आले. का प्रस्ताव 3-4 आले? त्यांचं म्हणणं आहे JNPT जे पोर्ट आहे ते 450 किलोमीटर लांब आहे आणि मग जर एखादा मोठा उद्योग यायचा असेल तर आपल्याला ड्रायपोर्टची आवश्यकता आहे. मी कालची व्यवस्थितपणे माहिती घेतली, मी तुम्हाला भेटून सांगेन, देवाभाऊंना सांगेन. आमच्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये ड्रायपोर्ट झालं तर कवठेमंकाळ जतला मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येऊ शकतात. त्यासाठी आपण मदत करावी एवढंच त्या निमित्तानं बोलतो आणि आपण आपलं मत व्यक्त करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. आज आपल्या कवठेमहांकाळमध्ये भाजप प्रणित दोस्ती दहीहंडीचं आयोजन आदरणीय संदीप बाबा गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्वरूपात आजची दहीहंडी पार पडतीये आणि खऱ्या अर्थानं आपण बघितलं, आमचे नेते या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 55वा वाढदिवस नुकताच साजरा झाला आणि या निमित्ताने आमच्या गिड्डे आबांनी विविध उपक्रम हाती घेतले. आपण बघितलं आज दहीहंडीचा उपक्रम 5,55,555 बक्षीस. आपण परवा बघितलं बैलगाड्यांच्या भव्य अशा स्पर्धा, त्या ठिकाणी 5,55,555 बक्षीस. आपण बघितलं त्याच वेळेस आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी संकल्प केला आणि 5,55,555 वह्यांचं वाटप त्या ठिकाणी केलं गेलं. आणि ह्याच पद्धतीनं मी ज्या पद्धतीने आता उपक्रम सांगतोय त्या पद्धतीनं येणाऱ्या वर्षभरामध्ये 55 उपक्रम साजरे करण्याचा निर्धार आदरणीय आबांनी केलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवून गिड्डे आबांचं खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की आपल्या नेत्याचा वाढदिवस कसा साजरा करावा. तर एखादा बुके देऊन नाही, एखादा फूल देऊन नाही, एक सामाजिक उपक्रम घेऊन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आदरणीय आबा करतायत. या समाजाचं काहीतरी देणं आहे म्हणून आपण बघितलं वेगवेगळे उपक्रम, आरोग्य शिबिर आयोजित करणार आहेत, रक्तदान शिबिर आयोजित करणार आहेत. मागाशी सांगत होते की वेगवेगळ्या खेळांचं आयोजन आम्ही करणार आहे की जेणेकरून आमच्या ह्या विभागातील असणाऱ्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चांगली संधी मिळू शकेल. विविध रेकॉर्ड स्पर्धा असतील. म्हणजे बघा तुम्ही कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागामध्ये एक चांगलं काम करण्याची मनोदय घेऊन आदरणीय आबा पुढे चाललेले. आजचा जर नियोजन बघितलं तर भव्य दिव्य असं दहीहंडीचं नियोजन.
एखाद्या मोठ्या शहराला लाजवेल असं नियोजन. आम्ही हाच नेमका संकल्प घेऊन पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पुणे, ठाणे, मुंबई सोडली तर पहिल्यांदा ईश्वरपूर शहरामध्ये आम्ही पहिल्यांदा दहीहंडीचं आयोजन केलं होतं. त्याच पद्धतीनं नंतर शहरामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहीहंडी होऊ लागल्या. आज आपण बघा की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या मोठ्या पुणे, मुंबई सुद्धा सारख्या शहराला लाजवेल असं नियोजन या ठिकाणी चांगलं सहकार्य तुमचं केलेलं आहे. खरं तर अजून एक तासभर गेला तर इथं उभारायला सुद्धा जागा मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. अजून लोक येत आहेत, लोंढ्याचे लोंढे ग्रामीण भागातून इथं येत आहेत. या ठिकाणी मी मगापासून पाहत होतो मानखुर्दचा संघ सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेला आहे आणि त्यांची मी कलाकारी बघितली. 6 थराची सलामी दिली आणि ते खालच्या खाली त्यांचा खालचा थर फिरत होता. म्हणजे नवीन काहीतरी या शहराला, या विभागाला दाखवण्याचा प्रयत्न आदरणीय आबा करतायत. त्याचबरोबर रत्नागिरीवरून संघ या ठिकाणी येणार आहे, त्याचबरोबर पुण्यावरून संघ येणार आहे, मुंबईवरून आलेला आहे, नाशिकचा संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याही जिल्ह्यातील तासगाव असेल, इतर विभागातून असेल, शिरोळ सारख्या भागातून सुद्धा या ठिकाणी संघ येणार आहेत आणि खरोखर नेत्रदीपक असा या ठिकाणी उत्सव पार पडणार आहे. आबा तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. तुमचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. भविष्य काळात ही तुम्ही असंच या पद्धतीने काम सुरू ठेवा. निश्चितपणानं कोणती अडचण तुम्हाला येणार नाही. भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर राहील हा शब्द ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आबा मी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी आम्हालाही या ठिकाणी तुम्ही बोलवलं, सत्कार केलात, बोलण्याची संधी दिलीत आणि एक चांगला कार्यक्रम बघण्याची संधी तुम्ही मला दिलीत. त्याबद्दल तुमच्या सर्व सहकार्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी एक दहीहंडीच्या, एक गोपाळ काळाच्या निमित्तानं आपण सगळे माझे तरुण मित्र, माझ्या भगिनी, आशीर्वाद देणाऱ्या आमच्या माता, सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. नक्कीच आबा मी तुम्हाला सांगतो, हे जर इथं करू शकतात तर फक्त आमचे प्रिय मित्र आणि ज्यांच्यामध्ये हे काही जाऊन कुठेही करण्याची धमक असणारे आमचे आबा, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र, मार्गदर्शक, एक लोकप्रिय आमदार, एक तरुण तडफदार नेतृत्व, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं कार्य सर्वसामान्यांसाठी झडणार असे आमचे गोपीचंद शेठ पडळकर साहेब, या नगरीचे नगराध्यक्ष रणजितदादा, त्याचबरोबर माझ्या पक्षाचे तरुण नेते आणि एक स्वाभिमानी नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो ते आमचे नाना शंकरांना कदम, आप्पा पुजारी, विरंजय कद्दू, भारतीय जनता पार्टीचे सातत्यानं सुरुवातीच्या काळापासून असणारे आमचे मार्गदर्शक मित्र मिलिंद बापू कोरे, संदीप बापा, तुमचं कार्य काय ही सगळी गर्दी बघूनच सांगते. आणि खऱ्या अर्थानं परवा आमची मिरजेला दहीहंडी झाली, आपल्या सगळ्यांना माहित असेल. तर तुमच्या ह्या वाघानच तिथं आम्हाला सगळी मदत केली. असे आमचे बंधुतुल्य संदीप बाबा, आज वराह जयंती आहे. आज एका राक्षसाचा नाश करून त्या ठिकाणी ही पृथ्वी स्वतंत्र केली गेली. आज तोच कार्यक्रम मी उरकून यायला वेळ झाला. एक अतिशय चांगला कार्यक्रम घेतला. नाना योग चांगला त्या ठिकाणी आबा तुम्ही निवडला. एवढंच सांगतो की ज्या वाईट प्रवृत्ती या जगामध्ये आहेत त्या आपण ह्या दहीहंडीच्या निमित्तानं आपण एक शिकतो की कशा पद्धतीनं थर एकमेकावर लावून एकमेकाला साथ देऊन ते आपण उद्दिष्ट साध्य करतो. तसा आपण सगळे एकत्र राहू आणि एक चांगलं आपला कशा पद्धतीचा हा देश, हे राज्य
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीकडे जाईल, याचा एक सगळा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करूया. त्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही आमच्या बरोबर आहात, हे आम्हाला सगळ्यांना तुमच्या आवाजावरनं कळलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर आहेत एवढं मला सांगा. जय श्रीराम. जय श्रीराम. सर्वांसाठी सर्वोत्तम कार्य करणारं फाउंडेशन म्हणजे सर्वोत्तम फाउंडेशन. याच्यामध्ये या वर्षीची ही दहीहंडी करत असताना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा 55वा वाढदिवस असल्यामुळं संपूर्ण वर्षभर आम्ही वेगवेगळे 55 उपक्रम घेतोय आणि त्या सगळ्याचं बक्षीस असेल किंवा कुठल्याही गोष्टी त्याच्यात असतील तर ते आम्ही 55 करतोय. येणाऱ्या काळामध्ये आम्ही काही अपंग खेळाडू सुद्धा दत्तक घेतलेत. टोटल 55 खेळाडू आम्ही दत्तक घेतलेत. त्याच्यातले काही नॅशनल लेव्हलला पण खेळायला गेलेले आहेत. बैलगाडी शर्यत घेतल्या, वह्या घेतल्या, सीएम रिलीफ फंड घेतला. आज आम्ही हा एक साहसी खेळ आहे आणि तो कवठेमंकाळ सारख्या नगरीमध्ये या ठिकाणी लोकांना अनुभवायला मिळावा म्हणून आम्ही हे 5,55,555 शेटकडे जी दहीहंडी होती ती 0007 ठेवलं होतं, 555 नाही, शेवटी 007. तर त्यापेक्षा आम्ही 555 आता आमचं हे आहे. म्हणजे मान खटाव पासून जर जतपर्यंत आला नॉनस्टॉप हे लागतंय. मानदेश आहे हा आणि ह्याच्यामध्ये 3च नंबर फेमस आहेत, एक 007, 100 आणि 555. त्यामुळं हा जो विषय आहे आपण बैलगाडी शर्यतीच्या वेळेला देखील उपस्थित होता आणि त्यावेळेला देखील मी म्हटलं होतं की गोपी शेठ असतील, तुम्ही असाल, ज्यांच्या क्षेत्रामध्ये पाणी भरपूर आहे यांनी सगळ्यात जास्त जर त्रास दिला असेल तर तो दुष्काळी भागातल्या लोकांना दिला. मग त्याच्यामधलं एक त्रासलेलं व्यक्तिमत्व ज्यांना त्रास झाला परंतु त्यातनं ते हरिजन सारखं उभारलं ते व्यक्तिमत्व मानखटावच्या अखंड म्हणजे मानखटावला पाणीच द्यायचं नाही अशा काही लोकांचं राजकारण होतं. त्यातनं हरिजन सारखं उभारून जयभाऊनी मानखटावचा पाण्याचा प्रश्न सोडवला. असंच काही पाणीदार लोकांचं, नदीकाठच्या लोकांचं गोपीशेठना पण त्रास होता आणि जतकडे पाणी चालू नाही पाहिजे, आटपाडीकडे पाणी चालू नाही पाहिजे अशा पद्धतीची एक भूमिका होती. परंतु त्या ठिकाणी आता एक नवीन वलय हे निर्माण झालं. आता आमची अडचण अशी झाली की कवठेमंकाळ तालुका मानदेशात येतोय आणि तासगाव तालुका तसा एक पूर्वीच्या काळी हा सदन तालुका असा गणला जायचा आणि तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ तयार झाल्यानंतर तासगाव आई तर कवठेमंकाळ मावशी अशा पद्धतीनं म्हटलं जायचं. परंतु आज ग्रामीण भागामध्ये गेलं तर संपूर्णपणे रस्त्यांची अवस्थापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यापासून लोक वंचित राहिलेले आहेत. त्यामुळं आम्ही एक विचार केला की थोडंसं जतचे आणि आपले प्रश्न एक आहेत, बऱ्यापैकी प्रश्न एक आहेत. फक्त विभागला गेले ते रेल्वेनं, ड्रायपोर्ट झाला तर जतला फायदा होणार आहे, कवठेमंकाळला फायदा होणार आहे. आपल्या दोघांचीही पाण्याचा प्रश्न सेम आहे, त्यानंतर बोलीभाषा सेम आहे, बाजार पण चांगल्या पद्धतीनं दोन्हीकडे सेम आहे, क्रॉप पॅटर्न सेम आहे, पाण्याचा प्रश्न पण सेम आहे. त्यामुळे आता तासगाव कवठेमंकाळ मावशी आई ठीक आहे, पण आम्ही आता जत आणि कवठेमंकाळ दोस्तीचं पर्व हे नव्याने सुरू केलेलं आहे. आणि मग लोकांचं म्हणणं असं होतं की आता हे सगळं ठीक आहे, आता तुम्ही सगळं करायला लागलाय, ओके ओके, परंतु या सगळ्या गोष्टीला विकासासाठी तुम्ही काय करणार आहात, तुमच्याकडे काही पद नाही, काय नाही, हे ज्या वेळेला लोकांचे प्रश्न यायला लागले त्यामुळं आम्ही एक नवीन संकल्पना दोस्ती दहीहंडीची ठेवली. ज्याच्यामधनं आम्हाला हे अधोरेखित करायचं आहे की कवठेमंकाळचा मतदारसंघ याच्यामध्ये जरी आम्ही काम करत असलं तरी सुद्धा तो मतदारसंघ आणि जत मतदारसंघ इज इक्वल टू गोपीचंद पडळकर. आमच्याकडे आमदार आहे का? तुम्हाला दिसतोय का? दिसतोय. म्हणजे गोपीचंद पडळकर म्हणजे गोपीचंद पडळकर म्हणजे आम्हीच आमदार असल्यासारखं आहे. एक काळ असा होता की म्हणजे या ठिकाणी भाऊंचं एवढं प्रेम हे शेठवरती आहे, आमच्यावरती आहे. जयाभाऊ त्या ठिकाणी ग्रामीण विकास मंत्री आहेत. आम्हाला कधी सुद्धा असं वाटत नाही की या ठिकाणी एक कोण म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की मंत्री महोदय अपॉइंटमेंट फोन उचलतात का नाही कुणाच ठाव आणि बऱ्याच सगळ्या. जयाभाऊंच्या बाबतीमध्ये तो आडपडदा आमच्यासाठी तर नाही आहे. म्हणजे एवढा विषय आठवड्यापूर्वीच जयभाऊंनी सांगितलं होतं मी येतो, फक्त कोणाला सांगू नको कारण तुझ्या मतदारसंघातले 7-8 जण फोन करतात कशाला येत आहे कशाला येत आहे. परंतु जिथं जिथं विकास आहे आणि एक मानदेशाला भाऊ मान खटाव पुरतं आता आपलं नेतृत्व राहिलेलं नाही. आपण पूर्ण मानदेश म्हणजे सांगोला मंगळवेढापासून तो माळशिरसपर्यंत आता एक चांगल्या पद्धतीने आश्वस्त असणारं एक नेतृत्व
त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी लाभलेला आहे. आपण या ठिकाणी आलात आणि टोटल संघ पण सांगतो, मुंबई, नाशिक, संगमनेर, तासगाव, गव्हाण, विटा एवढे टोटल 6 संघ या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे मुंबईवरून आले, नाशिकवरून पण संघ आलेला आहे आणि 9 थरांची हंडी या ठिकाणी अपेक्षित आहे आज आपल्याला. तर आपण या ठिकाणी आलात तर सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीनं, भाजपा तासगाव कवठे मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मी आपलं हार्दिक स्वागत करतो. आणि सगळ्यांना हे पण सांगतो की आपल्याकडे जशी म्हण आहे वाईवरनं सातारा, भाऊना ऍक्च्युली सोलापूरचं सगळं काम उरकून पुण्याला निघायचं होतं, परंतु शेठनी विनंती केली, मी विनंती केल्यानंतर भाऊ त्या ठिकाणी म्हणजे प्रवास करायचा तर किती करायचा त्याला पण काय असतं. परवा मी बघितलं नांदेड, लातूर, धाराशिव करून, सोलापूर करून भाऊ संध्याकाळी याच्यात ते जेवणाचा कार्यक्रम सांगलीत तिथं पोहोचले, परत रेल्वेनं मुंबईला. म्हणजे आपल्यासारखा जो काही प्रवास आहे कार्यकर्त्याच्या एखाद्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, परवा पण आपण आलात आणि परत फलटणला जाऊन परत बोराडवाडला. म्हणजे मी रोज बघतोय की 500 किलोमीटरच्या वरतीच अवरेज मला वाटतं पडत असेल. तर हा जो काही वाखाणण्याजोगा या कार्यकर्त्यांच्या इच्छे खातर त्या ठिकाणी तो खरोखरच दाद देण्याजोगा आहे. भाऊ आपलं खूप खूप धन्यवाद. यानंतर मी खरेकर साहेबांना विनंती करतो